इक्वेशन्स आपण बघत होतो त्याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशन आपण बघितले होते. ओके, त्याच्यामध्ये लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं प्रोजेक्शन आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमुळे कसं मिळतंय ते बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. तर आज आपल्याला फेज ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन और फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन बघायचं आहे. सो व्हॉट इज फेज? फेज म्हणजे आता पार्टिकल हे सिंपल हार्मोनिक मोशन दाखवते मेन पोझिशन पासून तो काय होतोय ऑसिलेशन्स दाखवते टुवर्ड्स द राईट ॲज वेल ॲज लेफ्ट. ठीक आहे, तर स्टेट म्हणजे जी फेज किंवा स्टेट ऑफ द मोशन ऑसिलेशन इज द स्टेटमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती मिळू शकेल त्याची पोझिशन काय असेल, पार्टिकलची पोझिशन एक्स. ओके, देन त्याचा व्हेलॉसिटी काय असेल व्ही. सो व्हेलॉसिटी आता एका पॉइंटला, आता समजा हा पी पॉइंट आहे किंवा एक्स्ट्रीम जे दोन पॉइंट आहेत तर तिथे व्हेलॉसिटी आपल्याला आपण स्टडी केलं होतं की 0 असते. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी जास्त असते म्हणजे मॅक्झिमम असते. बट त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल? ओके, सो डायरेक्शन of that velocity, then acceleration. Yes, acceleration आपल्याला माहिती आहे ऑलवेज टुवर्ड्स द मेन पोझिशन असतं एक्सेलरेशनची डायरेक्शन. सो एक्सेलरेशन त्या पोझिशनला काय असेल? ओके, सो ह्या 3 गोष्टी तर आहेतच, पोझिशन, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन. ठीक आहे, त्याची डायरेक्शन. देन अजून एक फॅक्टर इथे येतो की आपण बघितलेला एक्स पोझिशन, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. सो सगळ्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये किंवा एक्सेलरेशनच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टी प्लस 5 हा फॅक्टर आलेला आहे. ओके, सो दॅट ओमेगा टी प्लस 5 इज इक्वल टू, आता आपण थीटा कन्सिडर करणार आहोत, अँड दॅट थीटा इज नथिंग बट युअर फेज अँगल. फेज अँगल, कारण आपण काय करतोय त्या पार्टिकलची फेज काय असेल, त्या पार्टिकलचा स्टेट काय असेल, स्टेट ऑफ ऑसिलेशन, तो कोणत्या पोझिशनला आहे, त्याची व्हेलॉसिटी काय, त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय, प्लस त्याचं एक्सेलरेशन काय, आणि तो कोणत्या फेज मध्ये. ओके, हे आपल्याला त्या पार्टिकलच्या पोझिशन वरून किंवा फेज वरून सगळं समजू शकतं. नाव आपण लास्ट टाइम काय केलेलं, सिंपल हार्मोनिक मोशनचं प्रोजेक्शन बघितलेलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरून. ओके, सो हा जो अँगल आहे ना थीटा, दॅट इज फेज अँगल, आपण तिथून कन्सिडर करू शकतो. राईट, म्हणजे बघा आपला पार्टिकल मेन पोझिशनला आहे, सो ही आपण कन्सिडर केलेली ओ एक्स डायरेक्शन वाय. ओके, ओ एक्स इज मीन पोझिशन आपण कन्सिडर केलेली, की रेफरन्स ऍक्सिस आपण कन्सिडर केला होता. ओके, सो आता आपण मीन पोझिशन ओ एक्स ओके कन्सिडर करणार. सो इथे जो फेज अँगल आहे किंवा थीटा म्हणजे जस्ट तुमचा थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. ओके, म्हणजे मीन पोझिशनला तुमचा पार्टिकल आहे. येस, थीटा इज इक्वल टू, आता हे केसेस बघूया, सम स्पेशल केसेस आपण त्याला म्हणू शकतो की थीटा म्हणजे फेज अँगल काय असेल. सो फेज अँगल फर्स्टली ऍट 0 म्हणजे मीन पोझिशनला तुमचं पार्टिकल आहे ऍट ओ, तर मग काय असेल थीटा इज इक्वल टू 0. ओके, त्याच्यानंतर मग तो पुढे जाईल. येस, पुन्हा तो काय होईल, एक कम्प्लीट जर ऑसिलेशन करून पुन्हा मीन पोझिशनला आला. येस, हे कम्प्लीट ऑसिलेशन, कोणतं ऑसिलेशन, मीन पोझिशन पासून तो एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल राईट साईडला, पुन्हा तो मीन पोझिशन पर्यंत येईल आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन वर जाऊन मीन पोझिशन पर्यंत येईल. ठीक आहे, ह्या पूर्ण वेळेमध्ये बघा त्यांनी पूर्ण सायकल कम्प्लीट केलंय, त्याचं एक ऑसिलेशन कम्प्लीट केलंय. आणि विथ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बरोबर जर कम्पेअर केलं तर एक सायकल कसं कम्प्लीट होतं, मीन पोझिशन पासून स्टार्ट होऊन पुन्हा तो मीन पोझिशन वर आला. ओके, पण त्या दरम्यान तो अँगल किती कव्हर करतोय आपल्या या सर्क्युलर मोशन मध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, तर 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन. राईट, सो ऍट मीन पोझिशनला जेव्हा तुमचा पार्टिकल असेल तर तेव्हा किती असेल तुमचं, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री और 0 रेडियन. ओके,
और थीटा इज इक्वल टू किती असू शकतं, थीटा इज इक्वल टू 2 पाय और 360 डिग्री और 360 डिग्री, राईट. म्हणजे आता जेव्हा तुमचं पार्टिकल 360 डिग्रीला असेल किंवा 2 पाय रेडियनला असेल, पण तो मीन पोझिशनला आहे, म्हणजे त्याचं एक सायकल कम्प्लीट झालंय आणि सेकंड सायकल तो काय करणार आहे, तिथून स्टार्ट करणार आहे. ओके, सो थीटा इज इक्वल टू 0, देन तो मीन पोझिशनला आहे, त्याचं फर्स्ट सायकल स्टार्ट होणार आहे. देन थीटा इज इक्वल टू 2 पाय रेडियन असेल किंवा 360 डिग्री असेल, तर त्याचं काय होईल, सेकंड ऑसिलेशन कम्प्लीट, सेकंड ऑसिलेशन तिथून चालू होणार आहे. ओके, देन येस, आता 2 पाय, त्याच्यानंतर 4 पाय रेडियन. ओके, अँड सो ऑन. म्हणजे 4 पायला असेल तर मग काय करेल, तो थर्ड ऑसिलेशन चालू करेल, आणि त्याच्या पुढे अजून 4 पाय नंतर तुमचं 6 पाय असेल तर फिफ्थ ऑसिलेशन त्याचं स्टार्ट होईल. ओके, पण मीन पोझिशनला तुमचा पार्टिकल असेल. पार्टिकल कुठे असेल, मीन पोझिशन, आणि ही काय असेल, स्टार्टिंग पोझिशन असेल ऑफ ऑसिलेशन्स. ओके, सो फर्स्ट ऑसिलेशन, सेकंड ऑसिलेशन मीन पोझिशन पासून आपण स्टार्ट होते असं बघू शकतो. ओके, सो फेज अँगल किती असेल, 0 रेडियन, 2 पाय रेडियन, 4 पाय रेडियन, 6 पाय रेडियन अँड सो. देन जर थीटा, ओके, आता तुमचं पार्टिकल काय, मेन पोझिशन सोडत्या, इथून मेन पोझिशन पासून स्टार्ट झालाय आणि ह्या प्लस ए ला आला, प्लस ए पोझिशनला आला, तर मग पाय किती कव्हर करेल तो, ठीक आहे, ही अशी पोझिशन त्याची कम्प्लीट होईल. सो प्रोजेक्शन ऑन ओ वाय ऍक्सिस, सो इथे तुम्हाला थीटा इज इक्वल टू काय मिळेल, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री और π/2 रेडियन. ओके, सो इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री और π/2 रेडियन असेल, तर तुमचा जो पार्टिकल आहे तो कुठे आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. येस, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. दॅट मीन्स त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती किती असेल, अँप्लिट्यूड एवढी प्लस ए. ठीक आहे, सो आता ह्याच्या पुढे पुन्हा तो सायकल कंप्लीट करून इथे येईल या पोझिशनला, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय असेल, अजून ते झालं फर्स्ट ऑसिलेशनची पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता सेकंड ऑसिलेशन मध्ये जर येस हे कम्प्लीट होऊन, ओके, हे कम्प्लीट होऊन पुन्हा तो या पॉइंटला येतोय, येस या पॉइंटला येतोय, किंवा ऑसिलेशन कम्प्लीट होऊन पुन्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला येतोय. ठीक आहे, तर किती फेज अँगल असेल, थीटा किती असेल, थीटा शुड बी येस 2 पाय एवढा कम्प्लीट करणार आहे तो बघा, इथून स्टार्ट झाला, पूर्ण सायकल कम्प्लीट करतोय, म्हणजे 360 डिग्री किंवा 2 पाय रेडियन तो सायकल कम्प्लीट करतोय, ऑसिलेशन अँगल तो कव्हर करतोय. सो 2 पाय प्लस π/2 रेडियन किंवा 360 डिग्री प्लस 90 डिग्री, हे काय असेल त्याचं फेज अँगल असेल. ओके, सेकंड ऑसिलेशनला. आणि थर्ड ऑसिलेशनला काय असेल, पुन्हा थर्ड ऑसिलेशनला 4 पाय प्लस π/2 और 360चं अजून 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल प्रत्येक वेळी आपल्याला, 2 × 360 प्लस 90 डिग्री. ओके, सो हा त्याचा फेज अँगल थर्ड वाल्या ऑसिलेशन मध्ये असेल, किंवा फोर्थ ऑसिलेशन मध्ये पुन्हा इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, जी व्हॅल्यू येईल. येस, 2 ने मल्टिप्लाय 2 ने आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा ऑसिलेशन कम्प्लीट करावं लागेल. ठीक आहे, सो ऍट दिस पॉइंट, म्हणजे तुमच्या एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा पार्टिकल असेल तेव्हा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री और 2 पाय प्लस 90 और 360 प्लस 90 डिग्री असं असेल, फेज अँगल असेल. देन थर्ड, समजा तुमचा पार्टिकल काय, पुन्हा बघा, एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह पोझिशनला गेला आणि त्याच्यानंतर येस त्याच्यानंतर तो पुन्हा काय होणार आहे,
हा पाथ दाखवणार आहे, म्हणजे एका वेळी तो मीन पोझिशनला येणार आहे. ओके, सो एक्स्ट्रीम पोझिशनला ओ पासून स्टार्ट होऊन ए पर्यंत, ए पासून पुन्हा ओ पर्यंत जर आला, ठीक आहे, तर तो त्या पार्टिकलचा थीटा किती असेल, फेज अँगल किती असेल, 180 डिग्री और पाय रेडियन, 180 डिग्री और पाय रेडियन. म्हणजे तुमचं पार्टिकल पुन्हा काय मीन पोझिशनला आहे. पण मीन पोझिशनला असून त्याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आता काय, टुवर्ड्स द निगेटिव्ह डायरेक्शन. ओके, निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला तो पुढे जाणार आहे, नॉट पॉझिटिव्ह कडे जाईल. ओके, सो 180 जर झिरोला असेल तर तो पॉझिटिव्ह सायकल कडे जाईल, आणि 180 ला असेल तर तो पुन्हा काय होईल, निगेटिव्ह कडे जाईल. ठीक आहे, निगेटिव्ह पोझिशन कडे जाईल. सो थर्ड थीटा इज इक्वल टू 180 डिग्री और पाय रेडियन असेल. ओके, 180 डिग्री और पाय रेडियन असेल, तेव्हा तुमचा पार्टिकल कुठे असेल, ऍट मीन पोझिशन, ऍट मीन पोझिशन, आणि त्याचा पुढे तो कुठे जाणार आहे, निगेटिव्ह साईडला. सो निगेटिव्ह अँड moving towards निगेटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल किंवा निगेटिव्ह डायरेक्शन. ठीक आहे, सो फेज अँगल फर्स्ट तुमच्या ऑसिलेशनला 180 असेल, सेकंड ऑसिलेशन मध्ये किती असेल हा फेज अँगल, सो 180 किंवा पाय, सो 360. बघा 180 पासून पुन्हा स्टार्ट झालं, एक सायकल कंप्लीट करतोय, एक सायकल कंप्लीट करतोय म्हणजे 2 पाय एवढा सायकल कंप्लीट करतोय. सो 2 पाय प्लस 180 एवढं काय असेल, सेकंड ऑसिलेशनचं त्याचा फेज अँगल असेल. थर्ड ऑसिलेशन असेल, ओके, थर्ड ऑसिलेशन असेल तर मग काय असेल, 4 पाय प्लस 280. येस, म्हणजे काय होतंय तुमचं जसं जसं ऑसिलेशन, नंबर ऑफ ऑसिलेशन तुमचे वाढत जातात, तसं तसं तुमचा फेज अँगल जो आहे तो पण इन्क्रीज होत जातोय. ओके, थीटा इन्क्रीज होत जाते. सो ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काय मिळतोय, फेज अँगल, फेज अँगल आपल्याला मिळू शकतो. ओके, आणि फेज अँगलने आपल्याला समजू शकतं की तो पार्टिकल कोणत्या ऑसिलेशन मध्ये, फर्स्ट ऑसिलेशन मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये, की दुसऱ्या कोणत्या तरी ऑसिलेशन मध्ये. ओके, सो ह्याच्यावरून तुम्हाला काय समजू शकतं, नंबर ऑफ ऑसिलेशन. सो पूर्ण स्टेट त्याची समजते, पोझिशन समजते, वेलोसिटी समजते, एक्सेलरेशन, फेज अँगल, बट तो कोणत्या ऑसिलेशन मध्ये, फर्स्ट ऑसिलेशन मध्ये, सेकंड ऑसिलेशन मध्ये, थर्ड ऑसिलेशन मध्ये, कोणत्या ऑसिलेशन मध्ये, त्या कम्प्लीट तुमच्या, येस, कम्प्लीट तुमच्या इन्फॉर्मेशनला फेज म्हणू शकतो आपण. ओके, दिस कम्प्लीट इन्फॉर्मेशन इज इंडिकेटेड बाय फेज, कोणत्या फेज मध्ये तुमचा पार्टिकल आहे. ओके, एनिवेज फोर्थ वाला ऑप्शन आपण बघितलं. फोर्थ वाला ऑप्शन म्हणजे आता पार्टिकल तुमचा या निगेटिव्ह वाय डायरेक्शनला आलाय. ओके, म्हणजे इथे कव्हर करणार तुमचा 3 पाय बाय 2 रेडियन एवढं, किंवा 273 डिग्री तुमचा पार्टिकल काय करेल, कव्हर करेल फर्स्ट ऑसिलेशन मध्ये. सो थीटा इज इक्वल टू, ओके, थीटा इज इक्वल टू काय असेल, 270 डिग्री और 3 पाय बाय 2 रेडियन. हे झालं फर्स्ट ऑसिलेशन साठी. ओके, देन सेकंड ऑसिलेशन साठी काय असेल, 2 पाय, हे सगळीकडे आपल्याला 2 पाय एवढं प्लस करायचंय सेकंड ऑसिलेशन साठी. थर्ड ऑसिलेशन असेल तर 4 पाय एवढं ऍड करणार होतो आपण. ओके, सो 2 पाय प्लस 3 पाय बाय 2 और 2 पाय 360 प्लस युअर 273 डिग्री. ओके, हे कशासाठी, तर सेकंड ऑसिलेशन साठी, अँड सो ऑन.
फोर्थ ऑसिलेशन, थर्ड ऑसिलेशन असेल तर ह्याला आपल्या 2 ने मल्टिप्लाय करणार, 2 इंटू 2 पाय प्लस 3 पाय बाय 2. येस, अँड सो ऑन. सो तुम्हाला पोझिशन समजू शकते, कोणत्या ऑसिलेशन मध्ये तुमचा पार्टिकल आहे ते समजू शकतं. ठीक आहे. हे आता आपण बघितलं की स्पेशल केसेस बघितल्या की मीन पोझिशनला असेल तुमचा पार्टिकल, मीन पोझिशनला आहे. देन एक्स्ट्रीम, दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. ठीक आहे. येस. आता हा जो थर्ड वाला, फोर्थ वाला बघितला ना, थर्ड वाला आपण बघितला की 180. सो तो पुन्हा मेन पोझिशनला आहे, पण टुवर्ड्स कुठे जातोय तर निगेटिव्ह डायरेक्शनला जातोय. आता इथे पण ओके, तुमचा अँगल किती आहे, 270. म्हणजे जो पार्टिकल आहे ना तो कुठे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके. जर थीटा इज इक्वल टू 2 पाय बाय 3 पाय बाय 2 रेडियन असेल तर तुमचा पार्टिकल कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला, बट मायनस डायरेक्शनला, निगेटिव्ह डायरेक्शनला. ठीक आहे. येस. सो 4 स्पेशल केसेस बघितल्या, ऍट मीन पोझिशन, ऍट 90 डिग्री, त्याच्यानंतर ऍट 180 डिग्री, ऍट एक्स्ट्रीम निगेटिव्ह डायरेक्शन, और ऍट 2 पाय बाय 3 पाय बाय 2 रेडियन. म्हणजे इथे तुमचा इथे किती असेल, 0 असेल किंवा 2 पाय असेल. देन पुन्हा रिटर्न आल्यानंतर इथे 180 असेल किंवा पाय असेल. ओके. अजून तेव्हा तो या डायरेक्शनला जाईल, आणि 0 किंवा 2 पाय असेल तेव्हा या डायरेक्शनला जाईल, पॉझिटिव्ह डायरेक्शनला, निगेटिव्ह डायरेक्शनला. प्लस ए असेल तेव्हा 90 असेल किंवा 2 पाय प्लस 90 डिग्री. ओके. आणि त्याची डायरेक्शन त्याच्यानंतर कुठे जाणार आहे तर इकडे जाणार आहे. ओके. सो डायरेक्शन पण आपल्याला समजते. त्याच्यानंतर पुन्हा इकडे गेल्यावर किती असेल, 270 और 3 पाय बाय 2 रेडियन प्लस पाय, प्लस 2 पाय घेतलं तर मग सेकंड वाल्या ऑसिलेशन मध्ये असेल. ठीक आहे. येस. आता हे तर बघितले आपण की स्पेशल केसेस बघितल्या. जर पार्टिकल आता इथे मध्ये कुठेतरी असेल, ठीक आहे. सो ह्या पोझिशनला जर तुमचा पार्टिकल असेल, इथे तुमचा थीटा. ओके. जर थीटा इज इक्वल टू आपल्याला गिव्हन असेल समजा 30 डिग्री आहे, 30 डिग्री एवढ्या प्रोजेक्शन किंवा फेज अँगल तुमचा दिलेला आहे. ओके. कारण ह्याचं प्रोजेक्शन कुठे असणार आहे, पुन्हा वाय ऍक्सिस वर असणार आहे, आपण बघितलं होतं. सो हे प्रोजेक्शन म्हणजे तुमचं काय दाखवेल, येस, सिंपल हार्मोनिक मोशनची पोझिशन दाखवेल. येस. सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री असेल तर मग तुमचा पार्टिकल कोणत्या पोझिशनवर असेल, किंवा समजा तुमचं पार्टिकल इथे इन बिटवीन कुठेही आहे, नॉट एक्स्ट्रीम पोझिशनवर किंवा मेन पोझिशनवर, अजून मधल्या कोणत्या तरी ह्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला फेज अँगल काढू शकता. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू दिलेली असेल, एक्स इज इक्वल टू, ठीक आहे, एक्स इज इक्वल टू तुम्हाला जर दिलेली असेल इक्वेशन, तर त्याच्यावरून तुम्ही फेज अँगल फाइंड करू शकता थीटा, किंवा थीटा दिलेला असेल तर तुम्ही त्याच्यावरून एक्स फाइंड करू शकता. त्याच्यानंतर वेलोसिटी एक्सेलरेशन पण फाइंड आउट करू शकता, किंवा कोणत्या फेज कोणत्या ऑसिलेशन मध्ये तुमचं पार्टिकल आहे ते फाइंड आउट करू शकता. सो एक दोन एक्झाम्पल बघूया आपण ह्याचे की कसं तुम्ही सॉल्व्ह करू शकता ह्या मधल्या पोझिशनला जेव्हा तुमचं पार्टिकल असेल तेव्हा. ठीक आहे. आता आपल्याला दिलेलं थीटा इज इक्वल टू 30 डिग्री किंवा थीटा इज इक्वल टू 1110 डिग्री एवढा त्यांचा फेज अँगल दिलेला आहे. सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री म्हणजे तुमचा अँगल जर फाइंड केला, सो 0 पासून 30 म्हणजे इथे कुठेतरी तुमचा काय असेल, पार्टिकल असेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके. सो 30 डिग्री आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे 30 डिग्री असलं म्हणजे 0 टू 30 म्हणजे फर्स्ट. येस. 30 डिग्री असेल तर काय असेल, फर्स्ट ऑसिलेशन मध्ये, फर्स्ट ऑसिलेशन मध्ये तुमचा पार्टिकल असेल. येस. सो आपण पोझिशन कशी फाइंड करू शकतो, पोझिशन एक्स इज इक्वल टू ए साइन, येस, ए साइन आपण काय केलंय, ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू थीटा. सो
ए साइन थिटा. ओके, ए साइन 30. सो साइन 30 आपल्याला माहिती आहे, साइन 30 इज इक्वल टू 1/2. येस. सो एक्स इज इक्वल टू a/2, पण पॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे तुमचं जो पोझिशन असणार आहे पार्टिकलची ती कुठे असणार आहे, समथिंग बिटवीन दिस. समथिंग बिटवीन दिस म्हणजे ए काय आपला एक्स्ट्रीम पोझिशन किंवा अँप्लिट्यूड. तर a/2. ओके, बरोबर मीन पोझिशन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनच्या मिडलला तुमचा पार्टिकल असणार आहे. ओके, सो त्याची एक्स किंवा त्याची पोझिशन किती असणार आहे मीन पोझिशन पासून, a/2. a इज युअर अँप्लिट्यूड. येस. सो एक्स तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही व्हेलॉसिटी फाइंड करू शकता, ऍक्सेलरेशन फाइंड करू शकता. आपल्याकडे फॉर्म्युलेस त्याचे आहेत. येस. सो दिस इज होमवर्क फॉर यू की तुम्ही व्ही आणि ए त्याचं फाइंड आउट करा. ठीक आहे. देन त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल ती पण फाइंड करा. हे झालं. देन अजून एक अँगल दिलाय, समजा थिटा इज इक्वल टू 1,110 डिग्री. सो आपण हे कसं लिहू शकतो बघा. थिटा इज इक्वल टू 1,110 डिग्री. सो दिस इज इक्वल टू, जर ऍडिशन मध्ये आपण लिहिलं समजा 39 1080 प्लस 30. येस, असं लिहू शकतो डिग्री. ओके, सो दिस इज नथिंग बट 3 इंटू, येस थोडं 3 ने याला डिवाइड करून बघा, 3 इंटू 360 डिग्री असं मिळेल प्लस 30. ओके, म्हणजेच हे काय 3 इंटू 360 डिग्री. आता आपण जर या फॉर्म्युलामध्ये टाकलं एक्स इज इक्वल टू ए साइन, आता हे 3 इंटू 2 पाय असं लिहिणार आपण, 3 इंटू 2 पाय प्लस 30 असं जर लिहिलं. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे साइन 2 पाय इज इक्वल टू 0. ओके, सो हे वाला आपल्याला एनिवेज 0 मिळून जाईल. सो काय मिळेल, एक्स इज इक्वल टू अगेन साइन ऑफ 30. येस. देन एक्स इज इक्वल टू अगेन एक्स इज इक्वल टू काय मिळेल, साइन 30 इज इक्वल टू a/2. येस. बट बघा आता तुमचं पार्टिकल आहे ना, पोझिशन सेम आहे. पॉझिटिव्ह a/2 ला तो आहे. येस, a/2 पोझिशन त्याची असेल, समजा ही पोझिशन असेल, बट तो कोणत्या ऑसिलेशन मध्ये. सो बघा 3 इंटू 2 पाय म्हणजे त्याचे 2 पाय म्हणजे 360 डिग्री. 3 ऑलरेडी ऑसिलेशन कम्प्लीट झालेत. ओके, 3 इंटू 2 पाय. येस. सो 3 वेळा तो काय झालाय, मेन पोझिशनला आलाय आणि तो पुन्हा त्याच्या पुढे जाऊन 30 डिग्री एवढी फेज अँगल दाखवतोय. म्हणजे तो पुन्हा काय 30 डिग्री त्याचं कम्प्लीट होतंय. पण ऑसिलेशन कोणतं असेल, फोर्थ वाला ऑसिलेशन असेल. ह्या कंडिशन मध्ये फर्स्ट ऑसिलेशन होतं, बट ह्या कंडिशन मध्ये कोणतं ऑसिलेशन जाते, त्याचं फोर्थ वाला ऑसिलेशन. येस. सो फोर्थ ऑसिलेशन मध्ये पण पार्टिकल सेम पोझिशनला येतोय, बट त्याचा फेज अँगल मात्र चेंज होतोय. ठीक आहे. सो फेज अँगल वरून आपण त्याची पोझिशन फाइंड करू शकतो, व्हेलॉसिटी मिळू शकते, देन ऍक्सेलरेशन मिळू शकतं, त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी मिळू शकते, कोणत्या डायरेक्शनला तो मूव्ह होणार आहे. आता इथे असणार, इथे जर असला तुमचा पार्टिकल, तो ऑब्व्हियसली तो काय जाईल, पुढे जाईल. ओके, पॉझिटिव्ह एक कडे जाईल. पुन्हा फेज अँगल जर वाढला तर तो अजून मागे येईल, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम निगेटिव्ह ए डायरेक्शन. ठीक आहे. हे झालं, तुम्हाला फेज अँगल दिलाय, त्याच्यावरून तुम्ही काय केलं, ही इन्फॉर्मेशन बाकीची तुम्ही फाइंड केली. जर तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल, म्हणजे एक्स ही इक्वेशन दिली असेल, तर मग तुम्ही फेज अँगल फाइंड आउट करू शकता. येस. म्हणजे पोझिशन दिले एक्स इज इक्वल टू -√3/2a. ओके,
आणि त्यांनी गिवन आहे की पार्टिकल इज थर्ड ऑसिलेशन त्याचा चालू आहे अँड हेडिंग टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकल काय होतंय तर त्याने मीन पोझिशन स्टार्ट होऊन तो पुन्हा ओके पूर्ण असे 3 ऑसिलेशन त्याने ओके 2 ऑसिलेशन कंप्लीट केलेत आणि थर्ड ऑसिलेशन मध्ये तो आहे आणि हेडिंग टुवर्ड्स मीन पोझिशन. म्हणजे आता मायनस साइन आहे ना, सो हेडिंग टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणजे मीन पोझिशन कडे तो पुन्हा जातोय. सो मीन पोझिशन कडे जातोय म्हणजे आपल्या थीटा इज इक्वल टू 0 360 डिग्री कडे इकडे तो पार्टिकल जातोय. ओके म्हणजे तुमचा पार्टिकल येस 2 कंप्लीट झालेत ऑसिलेशन मीन पोझिशन कडे येऊन. त्याच्यानंतर थर्ड ऑसिलेशन त्याने कंप्लीट करून तो हेडिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन म्हणजे कुठेतरी फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुमचा हा पार्टिकल आहे. ओके सो कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. येस फोर्थ क्वाड्रंट मध्ये. अँड आपल्याला काय करायला सांगितलंय? फाइंड थीटा म्हणजे फेज अँगल आपल्याला फाइंड करायला सांगितलंय. सो बघा x इज इक्वल टू वी नो a sin ओमेगा टी किंवा a sin थीटा. ओके a sin थीटा. ओके सो x आपल्याला गिवन आहे म्हणजेच काय a sin थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ रूट 3/2 a. येस मायनस ऑफ रूट 3/2 a. येस सो थीटा आपल्याला काय मिळेल? येस a and a will get cancel out. Okay then theta is equal to sine inverse of root minus root 3/2. yes so theta मिळतील. एक तर मिळेल theta is equal to pi plus pi/3 and अजून एक मिळू शकतो 2 pi minus pi/3. ओके सो साइन इनवर्स मायनस रूट 3/2 च्या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात किंवा 2 थीटा मिळतात, 2 अँगल मिळतात. आता आपण काय म्हटलं की आपला जो पार्टिकल आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ओके सो हा जर अँगल आपण फेज अँगल जर घेतला, फेज अँगल इज pi+3 pi/3 असं घेतला तर हा काय तो 180 पाय कुठे आपला पाय. सो pi/3 पाय प्लस pi/3 इथे कुठेतरी. ओके म्हणजेच हा थर्ड क्वाड्रंट आहे. सो हा अँगल आपण काय करू शकतो? दिस इज नॉट पॉसिबल कारण हा थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके पण हा वाला बघा 2 पाय म्हणजे येस इथपर्यंत पोझिशन आहे आणि त्याच्यापेक्षा pi/3 ने कमी. सो pi/3 ने कमी म्हणजे इथपर्यंत कुठेतरी तुमचा हा पार्टिकल असू शकतो म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. सो फेज अँगल तुम्ही कोणता कन्सिडर करायला हवा? 2 pi minus pi/3. okay so theta is equal to 2 pi minus pi/3. yes okay so actually we have given the particle is in third oscillation. हा जो थीटा मिळाला आपल्याला तो काय मिळाला? फर्स्ट ऑसिलेशन साठी ना 2 pi minus pi/3 म्हणजे फर्स्ट वाला ऑसिलेशन त्याने जस्ट कंप्लीट करतोय. ओके सो हे फर्स्ट ऑसिलेशन मध्ये. पण आपल्याला काय दिलंय? पार्टिकल इज इन थर्ड ऑसिलेशन मध्ये आपल्याला आता हा समजा थीटा डॅश आपण घेऊया. सो आपल्याला जो थीटा काढायचा आहे तो थर्ड वाल्या ऑसिलेशन साठी काढायचा. सो एक लक्षात घ्या फर्स्ट ऑसिलेशन मध्ये असेल तेव्हा हे 2 पाय आहे ना ज्याच्यातून आपण मायनस करतोय. सो फर्स्ट ऑसिलेशन मध्ये 2 पाय, त्याच्यानंतर थर्ड ऑसिलेशन मध्ये 2 into 2 पाय. ओके इथे 1 into 2 पाय, त्याच्यानंतर 3 into 2 पाय. ओके 4th into 2 पाय असं आपल्याला करत जावं लागेल. हे झालं फर्स्ट ऑसिलेशन साठी, हे सेकंड ऑसिलेशन साठी, ओके थर्ड ऑसिलेशन साठी आणि हे होईल तुमच्या फोर्थ ऑसिलेशन साठी अँड सो ऑन. सो काय करायचं आपल्याला? फर्स्ट ऑसिलेशन साठी 2 पायला 1 ने मल्टिप्लाय करा, सेकंड साठी 2 पायला 2 ने, थर्ड साठी 2 पायला 3 ने आणि त्याच्यानंतर जो अँगल आपल्याला मिळतोय ओके जो फेज अँगल मिळतोय फर्स्ट क्वाड्रंट त्याच्यातून मायनस करायचं. सो पार्टिकल इज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड
ऑसिलेशन, ओके, थर्ड ऑसिलेशन मध्ये पण फोर्थ क्वाड्रंट मध्ये, ओके, आणि थर्ड ऑसिलेशन मध्ये असलं म्हणजे त्याने 2 ऑसिलेशन ऑलरेडी कम्प्लीट केलेत. ओके, सो 2 ऑसिलेशन कम्प्लीट केलेत म्हणजे 2 इंटू 2 पाय, ओके, हे कम्प्लीट केले आणि तो थर्ड ऑसिलेशन मध्ये आहे. येस, थर्ड ऑसिलेशन जर कम्प्लीट केले तर 3 इंटू 2 पाय आणि फोर्थ ऑसिलेशन कम्प्लीट केले तर 4 इंटू 2 पाय. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, म्हणजेच आपला पार्टिकल काय, थीटा काय येणार, 2 पाय एवढे ऑलरेडी कम्प्लीट आहे. ओके, 2 आणि त्याला इंटू आपल्याला 2 करावं लागणार आहे बिकॉज 2 ऑसिलेशन त्याने कम्प्लीट केले. ओके, आणि प्लस हा थीटा म्हणजे थर्ड ऑसिलेशनचे त्याने एवढे पण कम्प्लीट केले ना, प्लस थीटा डॅश आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यात ऍड करावं लागेल. ओके, सो म्हणजे पार्टिकल आपला काय होईल, थर्ड ऑसिलेशन मध्ये असेल. सो थीटा इज इक्वल टू हे होतील तुमचे 4 पाय, येस 4 पाय प्लस 2 पाय मायनस पाय बाय 3, ओके, थीटाची व्हॅल्यू. देन हे काय होईल, 6 पाय मायनस पाय बाय 3. सो दिस इज इक्वल टू 18 पाय मायनस पाय अपॉन 3. सो हे किती होतील, 17 पाय बाय 3. ओके, सो दिस इज युअर थीटा. किती असेल तुमचा फेज अँगल, थीटा इज इक्वल टू 17 पाय बाय 3 रेडियन. येस, सो दिस इज युअर थीटा, 17 पाय बाय 3 रेडियन. ओके.